11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय आणि संसदीय शासन पद्धती म्हणजे काय या दोन गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला संघराज्य पद्धत म्हणजे काय हे या ठिकाणी अभ्यासाचं. जेव्हा आपण विविध देशाचा विचार करतो तर काही देश आकाराने मोठे असतात आणि त्यामध्ये अनेक प्रदेश सुद्धा असतात. आता भारताचा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सध्याच्या काळात आहे. आणि या संपूर्ण प्रदेशाचा शासन कारभार चालवण्यासाठी शासन यंत्रणासुद्धा तितकीच सक्षम असणं आवश्यक असते. आता एवढ्या मोठ्या देशामध्ये एका शासनामार्फत संपूर्ण देशाचा शासन कारभार चालवणं हे अवघड झाल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणूनच आपल्या भारत देशामध्ये सुद्धा शासन व्यवस्था ही द्विस्तरीय आहे. म्हणजेच एक शासन राष्ट्रीय स्तरावर काम करते त्यालाच आपण केंद्र शासन म्हणतो, केंद्राचं सरकार म्हणतो, आणि दुसरं शासन हे प्रादेशिक स्तरावर म्हणजेच राज्य स्तरावर काम करते त्यालाच आपण राज्याचं सरकार म्हणतो. आता आपल्याला माहीत आहे की केंद्र स्तरावर पंतप्रधान कार्य करत आहे तर राज्य स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री कार्य करत आहे, त्यांचं सरकार हे काम करत आहे. तर अशा प्रकारे सत्तेचं विभाजन हे दोन शासनामध्ये आपल्याला झालेलं दिसून येते आणि त्यालाच संघराज्य व्यवस्था असे म्हटलं जाते. केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन, केंद्र शासन, संघीय शासन किंवा संघराज्य शासन असे म्हटलं जाते. तर प्रादेशिक स्तरावर राज्य स्तरावर जे शासन असते त्याला राज्य शासन असे म्हटलं जाते. तर संघराज्य पद्धतीमध्ये अशा प्रकारे दोन प्रकारची यंत्रणा ही कार्य करत असते. केंद्र स्तरावर केंद्र सरकार आणि राज्य स्तरावर राज्य सरकार. जे प्रदेश आकाराने लहान आहे अशा प्रदेशामध्ये आपल्याला एकच शासन दिसते आणि त्या शासनालाच एकात्मक शासन पद्धती असं म्हटलं जाते. म्हणजे अशा लहान आकाराच्या देशामध्ये फक्त एकच शासन म्हणजेच केंद्र शासनच कार्य करत असते आणि ते संपूर्ण देशासाठी कार्य करत असते. म्हणून या पद्धतीला आपण एकात्मक शासन पद्धती असे म्हटलं जाते. भारतीय संविधान असो किंवा अमेरिकेचं संविधान असो यामध्ये आपल्याला माहिती आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन केलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकन संविधानात केंद्रीय शासनाचे अधिकार नमूद केलेले आहे. तर भारतीय संविधानाचं आपलं जर 7वं परिशिष्ट आपण अभ्यासलं तर त्यामध्ये सूची दिलेली आहे. त्यामध्ये मग केंद्र सूची यामध्ये आपल्याला माहीत आहे की साधारणतः 97 विषय येतात. राज्य शासनामध्ये राज्य सूची आहे त्यामध्ये 66 विषय येतात आणि समवर्ती सूची ज्यामध्ये 47 की 48 विषय असतात. तर अशा प्रकारे केंद्र सूचीमधील विषयांवर केंद्र शासन काम करते, राज्य सूचीतील विषयांवर राज्य शासन काम करते आणि समवर्ती सूचीत दोन्ही शासनाला कायदे करण्याचा किंवा काम करण्याचा अधिकार. आता काही मध्ययुगीन युरोप संघराज्याचे ऐतिहासिक संदर्भ जर आपण या ठिकाणी बघितले तर आपल्याला असं दिसून येते की अनेक घटक राज्य एकत्र आली, कारण या राज्यांवर परकीय सत्तेचा अंमल होता आणि शत्रूचा सामना करण्यासाठी किंवा समस्या सामायिक पद्धतीने सोडवण्यासाठी हे घटक राज्य एकत्र आले आणि एकसंघ राजकीय व्यवस्था त्यांनी तयार केली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये आजही आपल्याला प्रत्यक्ष शासन पद्धती ही दिसून येते. उदाहरण द्यायचं झालं अमेरिका या देशामध्ये वसाहती होत्या आणि या वसाहतीपैकी 13 वसाहती ब्रिटिश वसाहतींनी 18व्या शतकात स्वातंत्र्यासाठी युनायटेड किंगडमच्या विरुद्ध काय दिलं, लढा दिला आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. म्हणजे अमेरिकेतल्या काही वसाहती ही युनायटेड किंगडमच्या ताब्यात होत्या आणि त्यातून त्यांनी लढा दिला आणि त्यातून स्वातंत्र्य मिळवलं. आणि हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणंसुद्धा आवश्यक आहे याची जाणीव या वसाहतीला झाली होती आणि त्यांनी एक नवीन देश तयार केला आणि तो देश म्हणजेच अमेरिका. म्हणजेच 13 वसाहतींनी मिळून बनलेला देश म्हणजेच अमेरिका या देशाचा आपण उल्लेख करतो. तर अशा प्रकारे अनेक संघराज्य एकत्रीकरणातून आले आणि त्यांनी संघराज्य व्यवस्था ही बनवली. कॅनडाचं उदाहरण देता येईल, ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देता येईल की हे संघराज्य व्यवस्था निर्माण झाली आणि ही अशाच गोष्टीतून निर्माण झाली आहे असं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर भारताला आपल्याला माहीत आहे की जेव्हा स्वातंत्र्य मिळाले 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले
आणि भारतातले काही संस्थाने, भारतातले त्यावेळेससुद्धा अनेक संस्थाने हे ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली होते. आणि आपल्याला माहीत आहे की संस्थानांचं विलगीकरण हे भारतीय प्रदेशामध्ये करण्यात आलं, भारतीय देशामध्ये करण्यात आलं. आणि आज आपल्याला माहीत आहे की ही संस्थाने खालसा करून ही भारतामध्ये राज्य म्हणून आपण अस्तित्वात आलेली बघत आहोत. आणि याचं खरं श्रेय आपल्याला माहीत आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना दिले जाते, की ज्यांनी संस्थानांचं विलगीकरण केलं. आज आपल्याला माहीत आहे की संस्थाने ही भारतात विलिनीकरण झालेलं आपल्याला दिसून येते, आणि त्याचं श्रेय आपण सरदार वल्लभभाई पटेलला देतो. आज आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये विविध घटक राज्य निर्माण झाली, आणि या घटक राज्याची निर्मिती कशाच्या आधारावर करावी यासाठी सुद्धा अनेक आयोग नेमण्यात आलेले होते. त्यामध्येच फाजल अली आयोगाने म्हटलेले होते की घटक राज्याची निर्मिती ही भाषेच्या आधारावर झाली पाहिजे. आजही आपण बघतो की आपल्यामध्ये देशामध्ये जी घटक राज्य निर्माण झालेली आहे ही भाषेच्या आधारावर निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतसुद्धा अनेक वसाहतींनी एकत्र येऊन अमेरिकन संघराज्य हे तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे या संघराज्य पद्धतीमध्ये संघ सरकार, राज्य सरकार असते, आणि यांच्यामध्ये सत्तेचं काय झालेलं असते, विभाजन झालेलं असते. युनायटेड किंगडममध्ये आपल्याला माहीत आहे की युनायटेड किंगडम स्कॉटलँड, वेल्स, उत्तर आयर्लंड आणि ब्रिटन अशी 4 प्रदेशांची मिळून बनलेली आहे. इंग्लंड, त्यालाच आपण इंग्लंडसुद्धा म्हणतो. स्कॉटलँड, वेल्स, उत्तर आयर्लंड आणि इंग्लंड अशी युनायटेड किंगडमची एक केंद्रीय शासन पद्धती आहे. परंतु आज तिथे काही प्रमाणात या प्रदेशांना सुद्धा काय दिलेलं आहे, स्वायत्ता दिलेलं आहे. या 4 प्रदेशांना स्वायत्ता दिलेलं आहे. त्यांची स्वतंत्र अशी विधिमंडळसुद्धा आपल्याला दिसून येते. भारताचा जेव्हा आपण विचार करतो तर भारतात आपल्याला सत्तेचं विभाजनामध्ये केंद्र शासनाला अधिक अधिकार दिलेले आहे, आणि राज्य शासनाला केंद्र शासनाच्या तुलनेत थोडेफार कमी अधिकार दिलेले आहे. कारण संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्राला जास्त प्रमाणात झुकता माप दिलेला सुद्धा आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संघराज्य पद्धती म्हणजे काय हे अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आता भारतीय संविधानाचं जेव्हा आपण 7वं परिशिष्ट पाहत होतो, यामध्ये आपल्याला माहीत आहे की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3ही सूचींचा समावेश आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांनाही समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे याचा उल्लेखसुद्धा घटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संघराज्य पद्धती म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपलं दुसऱ्या युनिटमधलं जे 4थं प्रकरण आहे ते जवळपास संपलेलं आहे. याचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू. संविधानिक शासन हे 4थं युनिट आपलं संपलेलं आहे, दुसऱ्या युनिटमधला 4था टॉपिक. त्याच्यानंतर 5वा टॉपिक आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना. हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचं आहे. प्रतिनिधित्वाची संकल्पना म्हणजे काय. तर आजच्या या 4थ्या युनिटमध्ये आपण संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय, आणि संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद.